आणि डॅड, ती मला हो म्हणाली. काय? येस, मला हो म्हणाली ती. वा 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 वा, किती छान बातमी. म्हणजे तू तुझ्या होणाऱ्या बायकोला म्हणालास की मला लवकरात लवकर बाळ हवंय आणि ती लगेच हो म्हणाली. येस. वा वा वा, देव पावला रे बाबा. बायको, पण ती मुलगी भारतीय नाहीये. असू दे ना, आपला वंश इंटरनॅशनल होईल. मग मी दाखवून देईन त्या मंजिरीला. अरे पण अजित, त्या तुझ्या फिरंगी बायकोला आपलं घर या त्या परंपरा याबद्दल काही सांगितलंयस का नाही? त्याची काय गरज आहे? एक मिनिट. तुमचं काही कन्फ्युजन झालंय का? म्हणजे ती मुलगी माझ्या होणाऱ्या बाळाला जन्म देणार आहे, माझ्याशी लग्न करणार नाहीये. आणि आपण त्यासाठी तिला पैसे द्यायचे. सॉर्टेड. अरे गाढवा, तुला मी घरात सून आणायला सांगितली, तू ही अशी मुलगी शोधून काढलीस. शोधली नाहीये बायको, त्याला गोव्याला भेटली असणार. हा डॅड, येस. ती गोव्यात भेटली मला, पण ती गोव्याची नाहीये, रशियन आहे. खड्ड्यात गेली रशियन पशन. आता तू काहीही करायचं नाहीयेस, कळलं ना? तुझ्यासाठी मी मुलगी शोधणार आहे आणि निर्णय सुद्धा मीच घेणार आहे, कळलं? तुम्ही दोघांनी उगाच नसते उद्योग करायचे नाहीयेत. एका माळ्यातले मणी आहात तुम्ही. आता मी सांगते तेच करायचंय, कारण हा विषय आता माझ्या जन्म मरणाचा झालेला आहे, माझा या घरातल्या हक्काचा झालेला आहे. आणि त्यामुळे या घरात आधी माझाच नातू जन्माला येणार, माझाच. आजी, हे बघ हरणाचं पिल्लू. अरे वा, खूपच छान काढलंयस ग. आजकाल आमच्या वेदाला ड्रॉइंग करायला आवडतं वाटतं. ड्रॉइंगच नाही, हे बघ, मला कलर सुद्धा करायला आवडतं. थांब आजी, 2 मिनिटात कम्प्लीट होईल. चालेल. एका हातात मावेल हिचा गळा. 2 मिनिटं खूप होतील हिला मारायला. ही गेली की मीराला मूल जन्माला घालावंच लागेल. पण मार्जरीचंही बरोबर आहे, मीरापासून सावध राहावंच लागेल. वेदाला मारूनही माझ्यावर संशय यायला नको. पण हे जमवायचं कसं? आजी, हे बघ, आता कम्प्लीट झालंय. आता कसं वाटतंय? असं वाटतं की या पाडसाचा गळा दाबून आणि पापी घ्यावी. वेदा, तू इथे काय करतेस? हे सगळं घे आणि खोलीत जा तुझ्या. अगं आई, पण का? अगं वेदा, आजीला कशाला त्रास देतेस? तुला झोप आली नाहीये, पण आजीला झोपायचं असेल.
हे सगळं उचल आणि तुझ्या खोलीत जा. किती जप मीरा, या पाडसाला ही वाघीण खाणारच, लवकरच खाणार. चल. मीरा, वेदा, हे घे आणि खोलीत जा. मी आले. हा, जा. हळू ग. तुझ्या बापाबद्दल काय ठरवलंस तू? बाप हवाय की नको? तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. ते माझं मी बघून घे. तू तुझं बघ. तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत मला तुझा निर्णय सांग. नाहीतर तुझा बाप आपल्या सांगण्यात मरून पडलेला दिसेल तुला. तुझा बाप घे आणि मला वारस दे. तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत मला तुझा निर्णय सांग. नाहीतर तुझा बाप आपल्या सांगण्यात मरून पडलेला दिसेल तुला. बाबांनी सांगितलेला विधी केला म्हणून मला ती पावलं दिसली. त्या पावलांच्या मागे गेल्यावर मी त्या मायावी गुहेत शिरले. आईसाहेबांचं खरं रूप शोधायला म्हणून मी तो विधी केला होता. म्हणजे ती पावलं त्यांचीच असणार. त्या गुहेत एक म्हातारी बाई तरंगत होती. ती बाई म्हणजे ती बाई आईसाहेब असतील का?